राज्यात सर्वदूर भरपूर पाऊस झाल्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। परिणामी अनेक धरणांचे दरवाजे गरजेनुसार उघडून त्यातून नदीपात्रांमध्ये पाणी सोडण्यात येत आहे। त्यामुळे लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे। नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडले असून 1668 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पूर्णा, अंजना, धाड, खोपरी, गिरजा, कमळासह कन्नड, खुलताबाद, सिल्लोड तालुक्यातील काही नद्यांना पूर आला आहे। जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार आणि संततधार पावसामुळे जायकवाडी धरण 80% अधिक भरलं आहे। जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडण्यात येत आहे। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात महाबळेश्वर, पाचगणी, कोयनानगर परिसरात पावसाचा जोर वाढला आहे। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 5 फुटांनी उघडून मोठा विसर्ग सुरू असून प्रशासनाने कराड आणि सांगलीसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात तसंच उजनी धरण क्षेत्रात दमदार पावसामुळे पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे। पाण्याचे हे विसर्ग आवश्यकतेनुसार वाढवण्यात येतील असा खबरदारीचा इशाराही पाटबंधारे विभागाने दिला आहे। नाशिकमध्ये गंगापूर, दारणा, वैतरणा, नांदूर, धमेश्वर धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत आहे। त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे। यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे। कोल्हापुरात धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्याने राधानगरी धरणाचे 4ही दरवाजे उघडले आहेत। या धरणातून 7000 पेक्षा जास्त क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। परिणामी जिल्ह्यातील 52 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। रत्नागिरीत पावसाचा जोर कायम असून रात्री 10 वाजताच्या स्थितीनुसार